महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी SSC परीक्षेचा निकाल आज 8 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील. निकाल पाहण्यासाठी maha.sshcboard.in व sscresult.mkcl.org या संकेतस्थळांचा वापर करून ऑनलाईन निकाल बघता येणार असून विद्यार्थी ई-एज्युकेशन पोर्टलवरूनही आपला निकाल व उत्तीर्ण स्थिती तपासू शकतील. मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असून दुपारी 1 वाजता निकालाची लिंक सक्रिय होईल. यंदा एकूण 16,15,489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये 8,65,740 मुलगे, 7,49,736 मुली तसेच 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यभरातील 11,500 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण ऑनलाईन पाहता येणार असून त्याची प्रिंटही काढता येईल. तसेच डिजिटल गुणपत्रिका डिजिलॉकर ॲपमध्ये साठवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रभरातील 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या SSC परीक्षेत सहभाग घेतला होता. परीक्षा राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कोकण या 9 विभागांमध्ये घेण्यात आली. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत यंदा प्रथमच SSC परीक्षा संपूर्ण CCTV देखरेखीखाली घेण्यात आली. जवळपास सर्व वर्गखोल्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी विविध कठोर उपाययोजना करण्यात आल्या. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष पथके व भरारी पथके तैनात करण्यात आली होती. याशिवाय परीक्षा केंद्र म्हणून कार्यरत असलेल्या शाळांना इशारा देण्यात आला होता की परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरण आढळल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या शाळेची परीक्षा केंद्र म्हणून मान्यता रद्द करण्यात येईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.